राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सत्ता असताना बैलगाडा शर्यतीवरती बंदी घालण्यात आली। खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ही बंदी उठवावी यासाठी यांनी मोठे प्रयत्न केलेत आणि तेच बैलगाडा शर्यत सुरू करू शकतात असं प्रतिपादन शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी कळंब येथील सभेमध्ये बोलताना केलंय। महायुतीचे उमेदवार शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ कळंबमध्ये प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या प्रसंगी ते बोलत होते। बैलगाडा शर्यतीवरती बंदी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना झाली आहे आणि ही बंदी पुन्हा उठवली असता बैलगाडा शर्यत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना बंद करण्यात आली। त्यामुळे त्यांना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरती टीका करण्याचा कोणताही अधिकार नाहीये। बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी यासाठी खासदार आढळराव पाटील हे सातत्याने प्रयत्न करतायत, आंदोलने करतायत, त्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल झाले आहेत। त्यामुळे बैलगाडा शर्यत हे आढळराव पाटीलच सुरू करू शकतात असं प्रतिपादन शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी कळंब येथील सभेमध्ये केलंय। शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना उपनेते आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक नितीनजी बानगुडे पाटील हे गुरुवारी 18 एप्रिल रोजी आंबेगाव तालुक्यामधील कळंब इथे आयोजित प्रचार सभेमध्ये बोलत होते। यावेळी बानगुडे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरती जोरदार टीका केली आहे। बैलगाडा शर्यत सुरू व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणकोणत्या नेत्यांनी पुढाकार घेतलाय हे सांगावं आणि नंतरच आढळराव यांच्यावरती टीका करावी असं ते म्हणालेत। दरम्यान ते पुढे म्हणालेत की खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अनुभवी आहेत, त्यांना कामाचा अनुभव आहे, त्यांना मतदारसंघामधील प्रश्नांची जाणीव आहे, ते प्रश्न कुठे मांडायचे हे सर्व त्यांना ठाऊक आहे। यावेळी दादा चौकार मारणारच आणि मंत्रीपद त्यांना मिळणारच। त्यामुळे आंबेगाव तालुक्यामधील जनतेनं पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीमागे उभं राहावं आणि प्रचंड मताने त्यांना विजयी करून द्यावं असं आवाहन बानगुडे पाटील यांनी केलंय। या सभेला झालेली गर्दी आणि नागरिकांचा उत्साह पाहता खासदार आढळराव यांना कळंब भागामधनं मोठं मताधिक्य मिळणार असं बोललं जात आहे। यावेळी जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे, शिवसेना जिल्हा प्रमुख रामशेठ गावडे, शिरूर लोकसभा भाजप संपर्क प्रमुख जयसिंग शेठ आढळराव पाटील, युवा नेते अपूर्व आढळराव पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य अरुणभाऊ गिरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रवींद्र करंजखेले, शिवसेना तालुका प्रमुख सुनील बानखेले, भाजप तालुका अध्यक्ष संजय थोरात, युवा सेना विस्तारक सचिन बांगर, युवा सेनेचे गणेश भाऊ कवडे, आंबेगाव संपर्क प्रमुख महेश नेने, जिल्हा परिषदेचे सदस्य देविदास दरेकर, शिवसेना तालुका संघटक महेश ढमढेरे, शिवाजीराव राजगुरू, राजाभाऊ काळे, युवा सेनेचे प्रवीण थोरात पाटील, सुशांत गाडे, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती मीराताई बाणखेले, पंचायत समितीच्या सदस्या सौ शीतलताई तोडकर, युवा नेते नितीन शेठ भालेराव, उद्योजक लक्ष्मणराव काचोळे, उपतालुका प्रमुख संतोष डोके, अशोक शेठ मोडवे, वासुदेव भालेराव, रोहन कानडे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि पेठ ग्रामस्थ इथे उपस्थित होते। शिवाजी आढळराव पाटील असावे आणि त्याच्यासाठी घटना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आता काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला, मी ऐकत होतो भाषण। रवींद्र करंजखेले साहेब बोलले, अरुणराव गिरे बोलले, मी त्यांची दोघांची भाषण ऐकली। आपण असे म्हटले की अजितदादांचं नाव पुढे आलं पण ते पुढे आले नाही, दिलीपराव वळसे पाटलांचं नाव पुढे आलं पण ते पुढे आले नाही आणि 15 दिवसापर्यंत त्यांच्याकडे कोण उमेदवार हे माहित नाही। तुम्हाला कल्पना नाही, राष्ट्रवादीच्या पार्टी पक्षाला एकही खासदारकीचा उमेदवार भेटला नाही। जुन्नरला क्यू आली, आम्हाला क्यू आली। मग पार्टी मोकळी झाली असते ना। राष्ट्रवादी पार्टीला लोकसभेला उमेदवारच नाही, मग माझ्यासारख्या माणसाला क्यू आले जुन्नरला आणि मग उमेदवार आम्ही नुरा दिला। नुरा म्हणजे कसा नाही हो, नुरा नाही हो, तुम्हाला नुराचा अर्थ माहित नाही, मी सांगतो। नुरा म्हणजे शिवसेनेचा आमचा एक तर तिकडे पाठवला तर म्हटलं नुरा कुस्ती करून टाका, जाऊ द्या, तर आमचाच आहे। अमोल कोल्हे कुठल्या पक्षात होते?
मग दिला कोणाला? ओसना. मग कुस्ती कशी झाली? ही नोरा. ते उगाच त्याच्या पाठीमागा थोडेफार लोक आदबतात उगाच. मी आपल्याला सांगतो अतिशय प्रामाणिकपणे, शिरोळ लोकसभेचे 6 तालुके आहेत, त्यातला हडपसर योगेश टिळेकर आहे, तिथे भारतीय जनता पार्टीचा आमदार. 1.5 लाखापेक्षा अधिकचा मताधिक्य शिवसेना भाजपाचा राहील, तुम्हाला मी आजच सांगतो. नाही म्हणजे दिलीप वळसे पाटील फक्त आंबेगावचे आणि शिवाजी आढराव पाटील नाही म्हणून सांगा. हे काहीतरी सांगाल की नाही मला? लक्ष्मणराव तर आंबेगावचे जर 2 पाटील आहेत आणि एका आंबेगावच्या सुपुत्राला जर राज्याचं मंत्रिपद मिळतंय तर आंबेगाव झटतोय. आणि आता आपकी बार आढळराव सरकार इथून आता शिरूर लोकसभा. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.